नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा नवीन GR आलेला आहे आणि अनेक जणांच्या ज्या अडचणी होत्या, कारण की भरपूर साऱ्या अटी होत्या, त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। तुम्ही ते बघू शकतात या GR मध्ये आणि तेच मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की अनेक जणांच्या कमेंट्स होत्या की आता बघा सासू सासरे आहे, त्यांना 2 मुले आहे आणि दोघांची लग्न झाली आहे, मग एका कुटुंबातल्या किती लोकांनी किती महिलांनी हा फॉर्म भरावा, तर त्या कुटुंबाची व्याख्या सुद्धा केली गेलेली आहे। त्यानंतर महिलेचं लग्न झालेलं आहे पण मग त्याचं रेशन कार्डवर नाव नाही आहे, मग अशा वेळेस कुठलं डॉक्युमेंट द्यायचं, तर सेल्फ सर्टिफिकेट यावर व्हिडिओ टाकलेलाच आहे, पण तुम्ही तुमच्या नवऱ्याचं सुद्धा डॉक्युमेंट देऊ शकताय। त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, म्हणजे अनेक जणांचं असं कमेंट्स आहे की आम्ही गृहिणी आहे, मग आम्ही कोणाचं उत्पन्न प्रमाणपत्र द्यावं, तर त्याच्यासाठी पण सुधारणा केली गेलेली आहे। तुम्ही परराज्यातून लग्न करून आलेला आहात तर तुमच्यासाठी पण इथे सुधारणा केली गेलेली आहे, म्हणजे जास्तीत जास्त महिलांना फायदा व्हावा अशा या GR मध्ये सुधारणा केल्या गेलेल्या आहे। डायरेक्ट स्क्रीनवर जाऊन तुम्हाला सगळी माहिती सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कारण की अनेकांना कन्फ्युजन आहे, अनेक अडचणी येत आहे, तर नक्कीच त्यांना मदत होईल। चला तर बघूया डिटेल मध्ये। त्याआधी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। व्हॉट्सअपची लिंक, टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत ओके, तर हा नवीन GR आलेला आहे। कधी आलेला आहे? 12 जुलै 2024 रोजी आलेला आहे। ओके, तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर यामध्ये ज्या पण सुधारणा आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती दिसून जाईल। ऑलरेडी नेमकं ही योजना काय आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे आणि त्याबद्दलच इथे सांगितलेलं आहे। ओके, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शासन निर्णय काय सांगतोय, तर त्यामध्ये बघा कुटुंबाची व्याख्या केलेली आहे। मग कुटुंबाची व्याख्या काय, तर कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्याची अविवाहित मुले मुली, म्हणजे थोडक्यात एक कुटुंब आहे। जसं की तुम्ही बघा एक कुटुंब आहे, मग सासू सासरे आहे, त्यांना 2 मुले आहे आणि दोघांची लग्न झाली आहे आणि दोघांना जर बायका असेल तर या दोघी भरू शकताय आणि त्यांची सासू सुद्धा भरू शकते, कारण की कुटुंबाच्या व्याख्येमध्ये फक्त नवरा बायको आणि त्यांची अविवाहित मुले येते। मग त्यांचा जर विवाह झाला असेल तर मग ते वेगळा फॉर्म भरू शकताय, म्हणजे जवळपास जर तुम्ही तिन्ही असाल तरी करू शकताय। आणि त्यातल्या त्यात समजा सासू सासरी आहे, त्यांना एक मुलगी आहे, 2 मुलं आहे आणि दोघांची लग्न झाली आहे, तर यांच्या सुना पण फॉर्म भरू शकताय आणि यांची सासू पण फॉर्म भरू शकते, कारण की एका घरात 2 फॉर्म भरू शकताय, मग यांची मुलगी सुद्धा फॉर्म भरू शकते आहे। त्यामुळे कुटुंबाची व्याख्या केल्यामुळे अनेकांना जी अडचण येत होती की कोणी भरायचं, कारण की एका कुटुंबामध्ये काही काही मोठे कुटुंब आहे गावाकडे, मग त्यामध्ये त्यांना अडचण येते। म्हणजे तुम्ही एका घरात जरी राहत असाल तरी तुम्ही हे वेगवेगळे फॉर्म भरू शकणार आहात, कारण की तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला एवढंच बघून घ्यायचं आहे की पती पत्नी आणि आपली मुले, मग यामध्ये किती मुली आहे मग पत्नी, हे सगळे हा फॉर्म भरू शकताय। ओके, त्यानंतर दुसरी जी अडचण अनेकांना येत होती की बघा नवविवाहित महिला आहे आणि तिचं रेशन कार्डवर नाव नाही आहे, मग अशा वेळेस आम्ही काय करायचं, तर बघा त्यामुळे विवाह नोंदणी झाल्यामुळे काय होतं, अनेकांना जे आहे रेशन कार्डवर त्यांचं नाव नसतं, मग उत्पन्नाचा दाखला म्हणून काय द्यावं, तर महिलेच्या पतीचं रेशन कार्ड हेच तुम्ही उत्पन्नाचा दाखला म्हणून गृहीत धरण्यात यावं। समजलं? आता जर तुमच्याकडे पतीचं पण रेशन कार्ड नसेल, कारण की अनेक जणांकडे रेशन कार्ड नाही आहे, तुम्ही बघा अनेक जण अप्लाय करता पण त्यांना वर्षानुवर्ष मिळत नाही, मग अशा परिस्थितीत तुम्ही काय करू शकताय, सेल्फ सर्टिफिकेट यावर व्हिडिओ टाकलाय, कालच टाकलाय, तुम्ही हा व्हिडिओ पाहून सेल्फ सर्टिफिकेट अपलोड करू शकताय। त्यामुळे जर तुम्ही नवविवाहित आहात, तुमचं रेशन कार्डवर नाव नाही आहे, तर तुमच्या पतीचं रेशन कार्ड द्या आणि त्यांच्याकडे पण रेशन कार्ड नाही आहे तर तुम्ही सेल्फ सर्टिफिकेट द्या, ज्याची लिंक मी कालच टाकले, कालच व्हिडिओ टाकलेला आहे। ओके, तर हे पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। ज्यांचं रेशन कार्डवर नाव नाही आहे त्यांचं किंवा रेशन कार्डच नाही आहे, उत्पन्नासाठी सेल्फ सर्टिफिकेट देऊन टाकायचं आहे। कुटुंबाची व्याख्या तुमची क्लिअर झालेली आहे। त्यानंतर अनेक महिलांच्या कमेंट्स होत्या की परराज्यात जन्माला आलेलो आहे, कोणी गुजरातमध्ये जन्म झाला आहे, कोणाचा कर्नाटकमध्ये झाला आहे, कोणाचा मध्य प्रदेशमध्ये झाला आहे, पण आता सध्या आम्ही महाराष्ट्रात राहतोय, मग अशा महिलेकडं 15 वर्षापूर्वीचं रहिवासी प्रमाणपत्र नाही आहे, मग आम्ही काय करावं, मग तुम्ही ज्या पुरुषाबरोबर विवाह केला आहे तो महाराष्ट्रीयन आहे, मग त्याचा जन्म दाखला तुम्ही देऊ शकताय, शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही देऊ शकताय किंवा अधिवास प्रमाणपत्र देऊ शकताय। ओके, मग 3 डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता। मग त्यामुळे ज्यांचा पण जन्म परराज्यात झालेला आहे पण आता सध्या महाराष्ट्रात तुम्ही राहताय, मग अशा महिला काय करू शकताय, त्यांचा जो नवरा आहे, ज्या पुरुषाबरोबर त्यांनी विवाह केलाय त्याचा जन्म दाखला, कारण की तो महाराष्ट्रीयन आहे, मग त्याचा जन्म दाखला म्हणजे हा 15 वर्षापूर्वीचाच असेल, त्यामुळे हा चालून जाईल।
त्यांनी जी शाळा सोडली आहे त्याचा दाखला चालून जाईल किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे. ओके, याशिवाय पण इथे बघा दिले आहे महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचं जर रेशन कार्ड असेल तेही चालेल, 15 वर्षापूर्वीचं त्याचं मतदान कार्ड असेल तरी चालेल. त्यामुळे हा पण प्रश्न सॉल्व्ह झाला आहे. ज्या पण महिलेकडे 15 वर्षापूर्वीचं जे त्यांचं डॉक्युमेंट नाही आहे ते ज्याच्याबरोबर त्यांचं लग्न झालं आहे त्यांचं ते डॉक्युमेंट देऊ शकणार आहात. त्याच्यानंतर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे. कारण की अनेक महिलांनी काय केलंय, पोस्टात खाते उघडलेले आहे. मग अशांचे कमेंट्स होते की आम्हाला पोस्टात मिळेल की नाही, तर यस, पोस्टात जर तुमचं बँक अकाउंट आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. गुड न्यूज आहे. फक्त एकच लक्षात घ्यायचं आहे, ज्या ठिकाणी पण तुमचं बँक अकाउंट आहे ते आधारला लिंक पाहिजे, कारण की आधारला लिंक असलेल्यांनाच पैसे येणार आहे. त्यामुळे बँकेत जाऊन एकदा चौकशी करा की माझं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही, किंवा तुम्ही आधारच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा चेक करू शकताय. ओके, त्यानंतर अजून एक अडचण यायची की महिलांना जे आहे ते डायरेक्ट आपण जेव्हा फॉर्म भरतो, ऑनलाईन फॉर्म भरतो, तेव्हा त्यांना त्यांचा लाईव्ह फोटो टाकावा लागायचा. मग आता लाईव्ह फोटो न टाकता पासपोर्ट साईजचा जर तुमच्याकडे फोटो आहे तर त्याचा फोटो काढून घ्यायचा आणि तो ऑनलाईनमध्ये तुम्ही ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे बघा हा पण प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे जवळपास जे 5 मेन प्रॉब्लेम होते की कुटुंबामध्ये आम्ही 4-5 महिला आहोत तर काय करावं, मग पती पत्नी धरून तुमचं एक कुटुंब होतं आणि त्याचे मुलं धरून एक कुटुंब होतं. मग या व्यतिरिक्त जर तुम्ही त्यांची सासू आहात तर तुमचं वेगळं कुटुंब झालं, तुम्ही त्यांची नणंद आहात तर तुमचं वेगळं कुटुंब झालं. तर अशा प्रकारे त्या महिला फॉर्म भरू शकताय. नवविवाहित आहात, तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही आहे तर तुमच्या नवऱ्याचे डॉक्युमेंट द्यायचे आहे. परराज्यात जन्म झालेला आहे, तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नाही आहे तर तुमच्या नवऱ्याचे डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकताय. त्यानंतर पोस्टाचं खातं चालणार आहे. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईव्ह फोटोमध्ये अनेक जणांचा मोबाईल हँग होतोय, त्यांचा फोटो अपलोड होत नाही आहे. मग अशा वेळेस तुम्ही मोबाईलनी तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो कॅप्चर करा, फोटो काढा आणि तो अपलोड करा, तो सुद्धा इथे चालणार आहे. आता 6वी अट काय, तर सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील ज्या बालवाडी सेविका आहे, अंगणवाडी सेविका आहे, म्हणजे जे मदत कक्ष वगैरे आहे त्यांना आणि आपले सरकार सेवक केंद्र आहे यांना आता फॉर्म भरण्यात देण्यात येणार आहे. काही दिवसामध्ये तुम्ही जे आपलं सरकार सेवा केंद्र आहे तिथे पण फॉर्म भरू शकताय. 17 ते 18 तारखेला त्यांची वेबसाईट लॉन्च होणार आहे आणि तिथे जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकताय. फक्त एकच लक्षात घ्या, 50 पैसे सुद्धा कोणाला द्यायचे नाही आहे, कारण की ह्या लोकांना फॉर्म भरण्यासाठी 50 रुपये प्रति फॉर्म गव्हर्नमेंट देणार आहे. मग ती अंगणवाडी सेविका असो, मदत कक्ष असो, बालवाडी सेविका असो किंवा सायबर कॅफेवाले असो किंवा आपलं सरकार केंद्रवाले असो, सगळ्यांना गव्हर्नमेंट पैसे देणार आहे फॉर्म भरण्याचे. त्यामुळे तुम्ही कोणालाही पैसे द्यायचे नाहीये. ओके, त्यानंतर इथे बघा दिलेलं आहे, अनेक जणांचं होतं की यार आम्ही तर ते वेगवेगळ्या योजना आहे त्यांचा लाभ घेतोय, जसं की PM किसान झालं याचा लाभ घेतोय, त्याच्यानंतर बघा PM स्वनिधी आहे याचा लाभ घेतोय, अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतोय, मग आम्हाला मिळणार नाही का, तर इथे बघा दिलंय या प्रणालीद्वारे म्हणजे PFMSDBT या प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली गेलेली आहे. पण राज्य शासन झालं, केंद्र शासन झालं, यांच्या वेगवेगळ्या योजना आहे, जसं PM किसान झालं, PM स्वनिधी झालं, JSY झालं, PMMVY झालं. तर या योजनेमध्ये तुम्ही लाभ घेताय तर जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अटींची शर्ती म्हणजे तुम्ही ज्या अटी आहेत त्या पूर्ण करत असाल आणि त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर KYC आधार कार्ड तुमचं लिंक असेल, त्यानंतर तुम्हाला लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन म्हणून अर्ज भरून घेऊन म्हणजे तुम्ही सुद्धा ऑफलाईन अर्ज भरू शकताय आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांचा थेट लाभ तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यामुळे ही पण जी अट होती ती सुद्धा काढून टाकली आहे. त्यामुळे अनेक जण आहे ज्यांना ऑलरेडी वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळतोय, त्यांना फॉर्म भरता येत नव्हता, आता त्यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. ओके, त्यानंतर बघा गाव पातळीवर जे ग्रामसेवक आहे, कृषी सेवक आहे, तलाठी आहे, अंगणवाडी आहे, सेविका आहे, आशा सेविका आहे, ग्रामसेवक आहे, रोजगार सेवक आहे, अशींची काय करण्यात येणार आहे, भरती केल्या जाणार आहे. म्हणजे ती समिती स्थापन केली जाणार आहे आणि त्यांच्याद्वारे तुमच्याकडनं हे फॉर्म भरून घेतले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायला अडचण येते तर डायरेक्ट त्यांच्याकडे जा. मला माहिती आहे भरपूर लाईन असेल, मग त्यावर तुम्ही भरू शकताय. तर शासन निर्णय तुम्हाला समजलेला आहे, नंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहे, त्यामुळे नक्की तुम्ही याचा फायदा घ्या. अजून तुम्हाला काही अडचणी येत असेल तर कमेंट करा, त्यावर मी लाईव्ह येईल, लाईव्ह तुम्हाला सगळी माहिती सांगेल आणि नक्कीच तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकताय. अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.